नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तो माझाच मित्र होता आणि माझ्या संसाराचा शत्रूही. मी आज सकाळी उठलो तेव्हा माझ्या मुलाने मला पप्पा म्हणून हाक मारली. पण मी त्याच्याकडे पाहू शकलो नाही. डोळ्यात पाणी आलं. कारण माझ्या मुलाला माहीत नाही की ज्याला तो पप्पा म्हणतोय तो त्याचा खरा बाप नाही. आणि हे सत्य मला समजलं ते फक्त 6 महिन्यांपूर्वी. माझं नाव अभय. अभय देशमुख. वय 32 वर्ष. मी पुण्यात एका IT कंपनीत सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. माझं लग्न झालं 7 वर्षांपूर्वी प्रिया या मुलीशी. साताराजवळच्या वडगाव या छोट्या गावातला मी. माझे बाबा शेतकरी, 2 एकर जमीन. पाऊस न आला की कर्जात बुडायचं. मी 8वीपर्यंत सरकारी शाळेत शिकलो. इंग्रजी काय असतं हे माहीत नव्हतं. पण माझी आई म्हणायची, अभय, तू शिकशील, तू या गावातून बाहेर पडशील. आणि मी शिकलो. रात्री रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेलात. कधी भूक लागली की पाण्याने पोट भरलं. 10वीत जिल्ह्यात पहिली रँक, 12वीत राज्यात तिसरी रँक. मग IITचं स्वप्न होतं, पण फीस भरायची ताकद नव्हती. तरीही पुण्यात एका सरकारी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. शिष्यवृत्ती मिळाली. बाबांनी शेतातली अखेरची बैलं विकून माझ्या पहिल्या सत्राचा खर्च दिला. आणि त्याच कॉलेजमध्ये मला भेटला रोहन शिंदे. रोहन माझ्याच गावचा होता, पण तो गावातला श्रीमंत. त्याच्या बापाचं 3 ट्रॅक्टर, 25 एकर जमीन. रोहन गाडीतून कॉलेजला यायचा, मी बसमधून. पण आम्ही मित्र झालो, कारण रोहन खूप सरळ होता. त्याला आपल्या श्रीमंतीचा अभिमान नव्हता. तो म्हणायचा, अभय, तू माझा भाऊ आहेस. तुझं माझं एक आहे. आणि खरंच रोहन माझ्यासाठी भाऊ ठरला. मला पैशांची गरज होती की त्यानं न विचारता मदत केली. एकदा माझ्या बाबांना अपघात झाला. हॉस्पिटलच्या बिलासाठी रोहनने लाखभर रुपये दिले. मी म्हटलं, भाऊ, हे मी परत करीन. तो हसला. परत काय करणार, आपण भाऊ आहोत. भाऊ एकमेकांसाठी करतात. आम्ही एकाच हॉस्टेलमध्ये रूम शेअर करत होतो. रात्री बसून आम्ही आमच्या स्वप्नांबद्दल बोलायचो. रोहन म्हणायचा, मला मुंबईत मोठी जॉब हवी आहे, BMW कार हवी आहे. आणि मी म्हणायचो, मला फक्त माझ्या बाबांची कर्ज फेडायची आहेत. द्वितीय वर्षात आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी आली, प्रिया कुलकर्णी. पुण्यातल्याच एका श्रीमंत कुटुंबातली. तिचे बाबा चार्टर्ड अकाउंटंट, मोठं फर्म. तिची आई डॉक्टर. प्रिया कम्प्युटर सायन्समध्ये होती, माझ्याच ब्रँचमध्ये. पहिल्याच दिवशी मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा मला वाटलं, असली मुलगी मी फक्त चित्रपटात पाहिली होती. गोरी, उंच, लांब केस आणि डोळ्यात एक खास चमक. पण मला माहीत होतं की ती माझ्या आवाक्याबाहेरची आहे. मी एक गरिबाचा मुलगा, ती एक श्रीमंत घराची मुलगी. पण रोहनने माझ्या मनातली गोष्ट ओळखली. अभय, तुला ती आवडली ना? मी नकारलं. नाही यार, अशा मुली आपल्यासारख्यांकडे पाहत नाहीत. रोहन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अभय, प्रेम हे पैशांचं नसतं. प्रेम हे मनाचं असतं. तू तिच्याशी बोल. तू इतका हुशार आहेस, इतका प्रामाणिक आहेस, ती तुझ्यावर नक्कीच प्रेम करेल. पण मला धीर येत नव्हता. एक दिवस कॉलेज लायब्ररीमध्ये मी बसलो होतो. ती प्रिया तिथंच होती. तिला एक टेक्निकल प्रॉब्लेम येत नव्हता, C प्रोग्रामिंगचा. मी गेलो आणि मदत केली. तिने माझ्याकडे पाहिले आणि हसली. थँक्यू. तुझं नाव काय? अभय. अभय, छान नाव आहे. मला या सब्जेक्टमध्ये खूप अडचणी येतात. तू मला शिकवशील? मी होकार दिला. आणि तिथून सुरुवात झाली. आम्ही लायब्ररीमध्ये भेटायचो. मी तिला प्रोग्रामिंग शिकवायचो. ती मला तिच्या आयुष्याबद्दल सांगायची. तिचं स्वप्न होतं सॉफ्टवेअर इंजिनियर होण्याचं. ती म्हणायची, मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे, बाबांच्या पैशांवर नाही. मला ती खूप आवडायला लागली. पण मी तिला कधीच सांगितलं नाही. रोहनचा आग्रह. तृतीय वर्षात एक दिवस रोहनने मला विचारलं, अभय, तू प्रियाला तुझं मन सांगणार की नाही? काय फायदा रोहन, तिला माझ्यासारखा गरीब मुलगा नको असेल. तू स्वतःला इतका लहान का करतोस? तुझं मन मोठं आहे. तुझं स्वप्न मोठं आहे. तू तिच्यासाठी योग्य आहेस. तू तिला प्रपोज कर. पण काय म्हणू? रोहनने हसत म्हटलं, तुझं मन सांग, इतकंच, बाकी ती ठरवेल. आणि मग एक दिवस मी धीर करून प्रियाला म्हटलं, प्रिया, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तिने माझ्याकडे पाहिलं. हो, बोल. मला तुझ्यावर प्रेम आहे. ती गप्प झाली. माझं हृदय धडधडत होतं. मग तिने हसत म्हटलं,
मलाही तुझ्यावर प्रेम आहे अभय. त्या क्षणी मला वाटलं की मी जगातला सर्वात भाग्यवान माणूस आहे. आम्ही एकत्र यायला लागलो, पण आमच्या प्रेमाची सर्वात मोठी परीक्षा होती तिच्या कुटुंबाची. जेव्हा प्रियाने तिच्या आईबाबांना माझ्याबद्दल सांगितलं, त्यांनी नकार दिला. प्रिया, हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही. त्याच्याकडे काहीच नाही. तू एका गरीब घरात जाऊन दुःखी होशील. प्रिया रडत माझ्याकडे आली. अभय, मी काय करू? मी तिचा हात धरला. तू तुझं मन ऐक. जर तुला माझ्यावर प्रेम आहे तर मी तुला सुखी ठेवीन. मी शपथ घेतो. आणि प्रियाने तिच्या घराशी लढा दिला. 3 महिने भांडण झाली, पण शेवटी तिच्या आईबाबांनी होकार दिला, अटीवर. तुम्ही लग्न करू शकता, पण आम्हाला या लग्नाशी काहीही देणं घेणं नाही. तू अभयसोबत राहशील तर आम्ही तुला आमची मुलगी मानणार नाही. प्रिया म्हणाली, मला फक्त अभय हवा आहे. आणि आम्ही कोर्ट मॅरेज केली. फक्त रोहन साक्षीदार म्हणून होता. रोहनने माझ्या डोळ्यात पाहून म्हटलं, अभय, तू खूप भाग्यवान आहेस. प्रियाची काळजी घे. नक्कीच भाऊ. लग्नानंतरचं आयुष्य. लग्नानंतर आम्ही पुण्यातल्या एका छोट्या भाड्याच्या घरात राहू लागलो. मी आणि प्रिया दोघांनाही जॉब मिळाली. आम्ही मिळून घर चालवू लागलो. प्रिया तिच्या आईबाबांशी बोलत नव्हती. तिला त्यांची आठवण यायची. ती रडायची. मी तिला सांभाळायचो. रोहन मुंबईत जॉबसाठी गेला. त्याला एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजरची जॉब मिळाली. पगार चांगला. तो महिन्यातून एकदा येऊन आम्हाला भेटायचा. आमच्या लहान घरात यायचा. आमच्यासोबत जेवायचा. अभय, तू आता सेटल झालास. आता मोठं घर घे. मी तुला मदत करतो. नाही रोहन, आता मी स्वतःच करतो. 1 वर्षानंतर प्रिया प्रेग्नेंट झाली. आम्हाला खूप आनंद झाला. आमचं लहान घर आता पूर्ण होणार होतं. पण तोच काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. माझ्या कंपनीत मोठं रिस्ट्रक्चरिंग चाललं होतं. अनेक लोकांना नोकरी गेली. मीही तणावात होतो. त्याच काळात रोहन मुंबईहून पुण्याला आला होता, एक प्रोजेक्टसाठी. तो आमच्याकडे राहायला आला. मी त्याला म्हटलं, भाऊ, तुला हॉटेलमध्ये राहायला लावायचं होतं, पण आमचं घर लहान आहे. काय बोलतंस अभय? आम्ही भाऊ आहोत. मी तुझ्याकडेच राहीन. तो आमच्याकडे 2 आठवडे राहिला. आणि त्याच 2 आठवड्यात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण मला ते माहीत नव्हतं. एक गडद रात्र. त्या दिवशी माझी ऑफिसमध्ये लेट नाईट मीटिंग होती. मी घरी जाऊन प्रियाला सांगितलं, मी रात्री उशिरा येईन, तू जेवून झोप. प्रिया 6 महिन्यांची प्रेग्नेंट होती. तिला थकवा येत होता. रोहन घरीच होता. तो म्हणाला, अभय, तू टेन्शन नकोस घेऊ. मी प्रियाची काळजी घेतो. मी ऑफिसला गेलो. रात्री 11:30 वाजेपर्यंत मीटिंग चालली. मी घरी परतलो तेव्हा 12 वाजले होते. मी दार उघडलं. घरात शांतता होती. प्रिया आणि रोहन दोघंही झोपले असावेत. मी आत गेलो आणि हॉलमध्ये एक दृश्य पाहिलं. रोहन आणि प्रिया सोफावर बसले होते, एकमेकांपासून दूर, पण दोघांचे डोळे लाल होते. प्रियाचा चेहरा रडल्यासारखा होता. काय झालं? मी विचारलं. प्रिया घाईत उठली. काहीच नाही. रोहन मला जुन्या गोष्टी सांगत होता. रोहन हसला. हो भाऊ, कॉलेजच्या आठवणी. मी त्यांच्याकडे संशयाने पाहिलं, पण काहीच बोललो नाही. त्या रात्री मला झोप लागली नाही. रोहनचा निरोप. दुसऱ्या दिवशी रोहन मुंबईला निघाला. जाताना तो माझ्याकडे आला. अभय, मी जातोय. हो भाऊ, काळजी घे. त्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला. अभय, तू प्रियाची काळजी घे. ती खूप चांगली मुलगी आहे. मला माहीत आहे. तो गेला, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. जणू तो काहीतरी लपवत होता. त्या दिवशी प्रिया खूप शांत होती. मी तिला विचारलं, काहीतरी चुकलं का? नाही, मला थोडा थकवा आलाय. पण तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्यानंतर काही महिन्यात आमचा मुलगा झाला, आर्यन. माझा आनंद चुकवत नव्हता. मी पहिल्यांदा बाप झालो होतो. प्रिया खूप आनंदी होती. रोहन मुंबईहून आला. त्यानं आर्यनला गोदीत घेतलं. अभय, तुझा मुलगा खूप गोड आहे. हो भाऊ. रोहनने आर्यनकडे पाहिलं. खूप वेळ. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, पण मला ओळखू शकलो नाही. 6 वर्ष निघून गेली. आर्यन मोठा होत गेला. 6 वर्षांचा झाला. शाळेत गेला. आमचं घर आता थोडं मोठं झालं होतं. मी चांगली जॉब मिळवली होती. प्रियाही काम करत होती. आम्ही सुखी होतो. रोहन दर महिन्याला भेटायचा. तो आर्यनला खूप प्रेम करायचा. खेळणी आणायचा, त्याच्यासोबत खेळायचा. मी खुश होतो. माझा मित्र माझ्या मुलाला इतकं प्रेम करतो. पण एक गोष्ट मला नेहमी अस्वस्थ करायची. आर्यनचे डोळे रोहनसारखे होते. रंग, शेप सगळं. मी प्रियाला विचारलं,
प्रिया, आर्यनचे डोळे रोहनसारखे वाटतायत ना? ती हसली. अभय, कोइन्सिडन्स असेल. रोहन आपल्या गावचा आहे. आपल्या जीन्स सारखे असू शकतात. मी पटलो, पण माझ्या मनात शंका होते. 6 महिन्यांपूर्वी एक दिवस प्रिया आजारी पडली. तिला खूप ताप होता. मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं, काळजी करू नकोस, तिला व्हायरल फीवर आहे. 2-3 दिवसात ती बरी होईल. मी घरी आलो. आर्यन शाळेत होता. मला काही डॉक्युमेंट्स शोधायचे होते. हेल्थ इन्शुरन्सचे कागद. मी बेडरूममधल्या कबर्डमध्ये शोधू लागलो. तिथं खूप फाईल्स होत्या. जुने बिल्स, सर्टिफिकेट्स, फोटोज. मी घाईघाईत काढत होतो. तेव्हाच कबर्डच्या अगदी तळाशी, कपड्यांखाली मला एक जुनी डायरी सापडली. गडद निळ्या रंगाची, थोडी जुनी, लेदरच्या कव्हरवाली. प्रियाची डायरी. मी ती कधी वाचली नव्हती. प्रिया खूप प्रायव्हेट पर्सन होती. तिला प्रायव्हसी आवडायची. मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवत होतो. कधी तिच्या फोनमध्ये पाहिलं नाही, कधी तिचं ड्रॉवर तपासलं नाही. पण त्या दिवशी मला काहीतरी अस्वस्थ वाटलं. मी ती डायरी हातात घेतली. पहिल्या पानावर तिचं नाव लिहिलं होतं, प्रियाज पर्सनल डायरी. मी पुढचं पान वळवलं. तिथे एक फोटो होता, अर्धा फाडलेला. जणू कुणीतरी त्यातल्या एका व्यक्तीचा भाग फाडून काढला होता. फोटोमध्ये फक्त एका पुरुषाचा हात दिसत होता. त्या हातात एक अगतिक रिंग होता, खास डिझाईनचा, सोन्याचा, आणि त्यावर एक अक्षर कोरलेलं होतं, आर. माझं हृदय धडधडलं. आर? रोहन? मी डायरी उघडली. पहिलं पान वाचलं. डेट 15 जुलै 2017. आमच्या लग्नाच्या 2 वर्षाआधी. आज रोहनने माझ्यासाठी हे रिंग आणलं. त्यानं माझ्या हातात घातलं आणि म्हणाला, प्रिया, तू माझी आहेस आणि तू नेहमीच माझी राहशील. मी तुला कधीच सोडणार नाही. पण मला अभय आवडतो. रोहन खूप चांगला आहे, पण मला त्याच्यावर प्रेम नाही. मला काय करायचं कळत नाही. माझे हात थरथरू लागले. मी पुढचं पान वळवलं. डेट 3 सप्टेंबर 2017. आज रोहन खूप पॉझेसिव्ह होतोय. आज त्यानं मला कॉलेजमध्ये एकटीला भेटायला सांगितलं. म्हणाला, प्रिया, अभय तुझ्यासाठी योग्य नाही. त्याच्याकडे काहीच नाही. तू माझ्यासोबत राहशील तर तुला कधीच कशाचीही कमी भासणार नाही. मी तुला खूप प्रेम करतो. पण मी त्याला स्पष्ट सांगितलं, रोहन, तू चांगला मित्र आहेस, पण मी अभयवर प्रेम करते आणि मी अभयसोबतच लग्न करणार आहे. रोहन रडू लागला. म्हणाला, तू चूक करतेस प्रिया. अभयला तू माहीत नसशील. तो खूप साधा आहे. मी पानं वळवत राहिलो. डेट 12 नोव्हेंबर 2017. आज रोहनने माझ्यासमोर प्रपोज केलं. पूर्ण फॉर्मली, गुढहे टेकून. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. म्हणाला, प्रिया, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझी आहेस. मी तुला सगळं देऊ शकतो. अभय तुला सुखी ठेवू शकणार नाही. मी त्याला नकार दिला, स्पष्ट सांगितलं. पण रोहन मानत नाही. तो म्हणतो, एक दिवस तू समशील की तो चूक केलीस. माझ्या डोळ्यासमोर जग फिरू लागलं. रोहनला प्रियावर प्रेम होता आणि तिने मला कधीच सांगितलं नाही. मी आणखी पानं वळवली. लग्नानंतरच्या डेट्स. डेट 22 एप्रिल 2019. लग्नानंतर 1 वर्ष. आज रोहन पुण्याला आलाय 2 आठवड्यांसाठी. अभय खूप खुश आहे, पण मला अस्वस्थ वाटतं. रोहन माझ्याकडे पाहतो तसं, जणू अजूनही त्याला माझ्यावर प्रेम आहे. मला भीती वाटते. मी शेवटचं पान वळवलं आणि तिथं लिहिलं होतं, डेट 8 मे 2019. मी खूप मोठी चूक केली. अभयला माफ करा. आज रात्री अभय ऑफिसमध्ये लेट होता. मी आणि रोहन घरी एकटे होतो. आम्ही बोलत होतो, जुन्या गोष्टी. रोहनने वाईन आणली होती. मी प्रेग्नंट होते. म्हटलं मी वाईन नाही पिणार. पण रोहनने सांगितलं, थोडीशी, ती तुझं मन हलकं करेल. मी प्यालं. नंतर काय झालं मला नीट आठवत नाही. रोहनने माझ्याशी मी प्रतिकार केला. पण तो म्हणाला, प्रिया, तू माझी आहेस. तू नेहमीच माझी होतीस. मला स्वतःवर राग येतोय. मी अभयचा विश्वासघात केला. पण मी ही गोष्ट कुणालाच सांगू शकत नाही. रोहन गेल्यावर म्हणाला, प्रिया, ही आपल्या दोघांमधली गोष्ट आहे. अभयला माहीत झालं तर त्याचं मन तुटेल. तू काहीच बोलू नकोस. देवा, मी काय केलं? आता आर्यन, तो कुणाचा मुलगा आहे? अभयचा की रोहनचा? मला काहीच कळत नाही. मी फक्त एवढंच प्रार्थना करते की